ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। शरद पवार एनडीए सोबत जाणार नाहीत, काय वाटेल ते होऊ देत, रोहित पवारांची स्पष्टोक्ती। आमच्याकडे बहुतांश लोक लढायलाच तयार, असं का म्हणाले रोहित पवार? याबाबतचा हा माझा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी शर्वरी आणि आपण पाहताय तिचा जागर न्यूज। दिल्लीत जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना बुधवारी शरद पवार यांनी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर लगेचच राजकारणाच्या पटलावर एक वेगळाच युटर्न घेण्यात आला। शरद पवार हे जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले, एक भावनिक साथ घातली, तर राष्ट्रीय लोकशाही आघाडी सोबत जाणार नाहीत असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी त्यावेळी दिलं। दिल्लीत अलीकडे प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती। त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एनसीपी विलीनीकरणाच्या प्रक्रियेला पुन्हा सुरुवात झाल्याच्या चर्चांना उधाण आलं। मात्र रोहित पवार यांनी ही शक्यता फेटाळून लावली। ते मंगळवारी मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते। यावेळी त्यांनी शरद पवार हे एनडीए सोबत जाणार असल्याच्या वृत्ताचा धडधडीत इन्कार केला। विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी शरद पवार मोदींना भेटले, युवा वर्गावर होणारा अन्याय त्यांनी मांडला। सुप्रिया सुळे या अमित शहा यांना भेटल्या। 10 ऑगस्टला दिल्लीत रेवती सुळे सारंग लखानी यांच्या लग्नाचे रिसेप्शन होणार आहे आणि त्या कार्यक्रमाला खासदार केंद्रीय मंत्री देखील येणार आहेत। शरद पवार एनडीए सोबत जाणार नाहीत, आमच्याकडे बहुतांश आमदार खासदार लढायला तयार आहेत, मी लोकांसोबत विचारांसोबत राहिलोय, त्यामुळे पुढे जाऊन देखील मी लढणार आहे, एनडीए सोबत मी जाणार नाही असे रोहित पवार यांनी ठणकावून सांगितले। सीओई सेलचा मुद्दा आमच्याकडे देखील आला आहे। भाजप सरकार राज्यात आल्यापासून वेगळ्या विभागाचे पेपर फुटत आहेत। जर सीईटीचा पेपर सुद्धा फुटत असेल तर ते गंभीर आहे। भाजपकडून ज्या राज्यात भाजप सरकार नाही तिथे पेपर फुटला तर भाजप आंदोलन करते। माझं म्हणणं आहे त्यांनी महाराष्ट्रात आंदोलन करावं। गृह खात्याकडून पेपर फुटला नाही असं सांगत असतील तर त्यांनी लक्षात घ्यावे। आमच्याकडे पुरावे आहेत, त्या संदर्भात आम्ही गृह खात्याला कागदपत्र दिली आहेत, पुरावे मिळाले नाहीत, आधीच काहीच झालं नाही असं सरकारकडून सांगितलं जाते। सीईटी परीक्षेबाबत आक्षेप असणाऱ्या विद्यार्थ्यांनी माहिती दिली, पुरावे गोळा करत आहोत, तोपर्यंत आम्ही बोलणार नाही असं रोहित पवार यांनी सांगितले। एकूणच शरद पवार यांनी घेतलेला युटर्न। शरद पवारांनी मागच्या आठवड्यात जो स्टंट केला, त्यांचं अचानक विधान भवनात जाणं, एकनाथ शिंदेंना भेटणं, त्यानंतर ज्या पद्धतीनं अनेक वर्षानंतर ते विधान भवनात आले आणि त्यानंतर महत्त्वाचा विषय म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावरती प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि जयंत पाटलांची झालेली भेट आणि त्यानंतर सोशल मीडियावरती प्रसार माध्यमांनी केलेली त्याची चर्चा आणि त्याला मिळालेला फुल स्टॉप। एकीकडे असं म्हटलं जातंय की राष्ट्रवादीत नेतृत्ववादावरून वाद आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींना फुल स्टॉप मिळतोय। एकीकडे असं बोललं जातंय की रोहित पवार जे आहेत त्यांचा स्पष्ट विरोध आहे, स्पष्ट नकार आहे एनडीए सोबत जाण्याबाबत। एकीकडे असं म्हटलं जातंय सुप्रिया सुळे केंद्रात मंत्रीपद मिळणार म्हणून सकारात्मक आहे आणि 100% राष्ट्रवादीचं विलीनीकरण होऊन त्या केंद्रीय मंत्री होतील आणि इथं देखील मंत्रीपदं मिळतील। या सगळ्या गोष्टी जर पाहता विचार केला तर नेमकं घडतंय काय ह्याच्यावरती मात्र प्रश्नचिन्ह आहे। म्हणूनच म्हणतात ना, राजकारणात कधी काय घडेल माहीत नसते, राजकारणात कधीच कोणाचा शत्रू नसतो। राजकारणी लोक हे वारं येईल तशी आपली पाठ बदलतात, हे मात्र यात शंका नाही। काय वाटते दर्शक हो, आपलं मत काय आहे? रोहित पवार तर थेट म्हणतायत की
आम्ही एनडीए सोबत जाणार नाही, शरद पवार एनडीए सोबत जाणार नाहीत। जर एनडीए सोबत गेलं तर अर्थातच रोहित पवार यांना देखील फायदा होऊ शकतोय, मंत्रीपद मिळू शकते। पण त्यांच्या या स्पष्टोक्तीमुळे मात्र अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। शरद पवार एनडीएत जाणार नाहीत, काय वाटतंय? आपली कमेंट जरूर कळवा आणि यूट्यूबवरती जाऊन माझं चॅनल म्हणजे तिचा जागर न्यूज सबस्क्राईब करा। नमस्कार, मी शर्वरी आणि आपण पाहता तिचा जागर न्यूज।